आणि आजची मुलाखत गाण्याच्या मालकाची आहे. काहीतरी स्पेशल आहे कारण की गाण्याची आज शेवटची व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण आणि मालकाच्या आज गोट्यावर पण. ज्यावेळेस मी गाण्याला घ्यायला गेलो होतो त्यावेळेस गाण्याची अशी अवस्था होती ना की ज्या प्राईजमध्ये आणलं ना ती प्राईज पण लोक बोलत होते काय तू वस्तू घेऊन आलायस. आणि माझ्या वडिलांनी सुद्धा रेडा कधी पाळला नव्हता आणि त्या माझ्या मुलांनी त्याची हौस होती. प्रशांत सुरेश धोत्रे मला न सांगता रेडा घेऊन आला. झोंबीसाठी काय खर्च लागतो ते फक्त एक रेडा मालकालाच समजतंय की काय मेहनत करावी लागते आणि काय नाही. त्याच्यामुळं जे झुंजप्रेमी आहेत आणि रेडे मालक आहेत तर झुंजप्रेमींना फक्त मजा वाटते बघण्यासाठी, पण प्रत्यक्षात जो मालक ह्याच्यासाठी जी मेहनत करतो ना. इतका मोठा रेडा आता बोलला गेला तर तुझं नाव आणि रेड्याचं नाव हे मोठ्या मैदानात शोभेल असंच ठिकाणी काढतात नाव. तर का तुझ्या मनात आलं की बाबा आता रेडा गाणा रेडा आपलं इतक्या नावाजलेला रेडा आपण देणार गोठ्यावरनं काढून टाकणार. नमस्कार भावांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलोय लाडवलीला बौद्धवाडीमध्ये आपल्या गणाच्या इथं, कारण की बऱ्याच दिवसानंतर आपण मुलाखतीची व्हिडिओ शूट करणार आहोत आणि आजची मुलाखत गाण्याच्या मालकाची आहे. काहीतरी स्पेशल आहे कारण की गाण्याची आज शेवटची व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण आणि मालकाच्या आज गोट्यावर पण गाणं शेवटचं आहे. तर आज पूर्ण मुलाखतीची व्हिडिओ बघा. चांगली जे गाण्याचे आत्तापर्यंत घडलेलं आहे तो मालकाच्या आता आपण संवाद करू. प्रशांत आलेला आहे आता आज मुंबईवरून, तो राहतो मुंबईलाच. तर आज गाणं जाणार आहे शेवटचा दिवस आहे तर तो आलेला आहे. तर आता व्हिडिओ आपण शूट करू, दाखवतो बघा तुम्हाला. मुलाखतीची व्हिडिओ स्पेशल आहे ही, दाखवतो बघा लगेच. बघत राहा बघा गाणं आता बघतोय आपल्याकडे, गाणं दाखवतो बघा. गाणं ये बघा, गाणं शांत आहे आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे ह्या गोठ्यामध्ये. आता थोड्याच वेळाने त्याला घेऊन जाणार आहेत. म्हणजे काही कारण असतं, दादा पण मुंबईला असतो आणि बरेच कारणं आहेत. आता त्याच्याकडनं पण जाणून घेऊ आपण मुलाखतीत. बघत राहा, कंटिन्यू राहा. आता गाण्याची दाखवतो, मालकाची मुलाखत घेतो पूर्ण आणि कंटिन्यू दाखवतो बघा. नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला आज व्हिडिओ आहे गाण्याच्या स्पेशल मुलाखतीच्या मालकाचा. तर तोच गाणं आहे जो 2026 हिंदकेसरीचा नवीन चेहरा जो आपल्या सगळ्यांना समोर आला. आणि हा तोच गाणं आहे की वर्षभर मालकाची मेहनत, म्हणजे पूर्ण वर्षभर इंच पण त्याचं थोडीफार इंच कमी झाली असेल, पण त्याची जी कंडिशन आहे तोच गाणं आहे तो आपला. कारण की गरमी असो, थंडी असो, पावसाळा असो, त्याच कंडिशनमध्ये मालकाने त्याचा प्रेम दाखवला आहे. तोच गाणं आहे आणि त्याच मालकाची मुलाखत घेतो आपण. मालकाचं नाव प्रशांत धोत्रे, प्रशांत सुरेश धोत्रे. तर ऐकू प्रशांत, काय बोलतोस? बरं आहेस ना? बस ठीक आहे. बऱ्याच दिवसात मस्त एकदम. बराच टाईम माझ्या डोक्यात होतं की आपल्या हिंदकेसरी गाणा त्याची मालकाची मुलाखत घ्यायची होती आपल्याला. तर आज योगायोग आपल्याला जुळून आला आणि आलो आहे आपण गोठ्यावर आता बौद्धवाडी लाडवलीच्या. तर प्रशांत, मी काय बोलतो, आपला गाणा किती वर्ष आपल्या जवळ होता? आता गाण्याला आज आपल्या जवळजवळ आता म्हणजे 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष 2-3 महिने झाले फक्त आपल्याला. ज्यावेळेस मी गाण्याला घ्यायला गेलो होतो त्यावेळेस गाण्याची अशी अवस्था होती ना की ज्या प्राईजमध्ये आणलं ना ती प्राईज पण लोक बोलत होते काय तू वस्तू घेऊन आलायस आणि काय एवढे पैसे दिलेस. बरोबर. तरीसुद्धा मी तो विचार नाही केला. मी म्हटलं अशा कंडिशनला गेलो की तिथे बाईक पण जात नव्हती, असं कंडिशन होती तिथे, असे दगड वगैरे हे ते. पण मी ज्यावेळेस त्याला बघितलं ना मला तो आवडला. माहिती नाही, कारण तो आम्ही आणला वैराटवाडीवरून. हां, प्रतापगडच्या मागून तिकडनं. तर मी गेलो त्या मालकाला, मग खूप विनंती केली. मालक काय तेवढ्या प्राईजमध्ये पण कमी करत नव्हता, तरी पण त्याला रिक्वेस्ट करून 1-2-3 हजार रुपये फक्त कमी केले. पण मी त्याला घेऊन आल्याच्यानंतर एवढी बेकार अवस्था होती ना, त्याच्यावरनं पूर्ण केस वगैरे गेली होती, सगळं काय खूप नुकसान होतं त्या रेड्याचं. बरोबर. पण माझी एक इच्छा होती. याचं कारण तुम्हाला सांगतो, मी राहतो मुंबईमध्ये ॲक्च्युली. पण माझी काय इच्छा होती, ज्यावेळेस माझ्या बहिणीचा सव्वादला रेडा होता तो रेडा मी भरला होता आणि तो माझ्या वडिलांच्या नावावरती भरला होता. बरं. तर त्यावेळेस काय झालं, कोणतं मैदान? आपल्या कापड्यामध्ये. हां, कापड्यामध्ये ज्यावेळेस 2024 मध्ये जेव्हा त्या झुंज झाल्या त्यावेळेस माझ्या वडिलांच्या नावावरती मी तो रेडा उतरवला होता. तर तिथे काही कारणास्तव तो रेडा पळाला आणि आज माझ्या वडिलांचं नाव कुठंतरी कमी झाल्यासारखं मला वाटलं. आणि काही लोकांचं असतंच असं बोलणं वगैरे. तर ठीक आहे म्हटलं,
मग नंतर मी एक विचार केला, थोडंसं मनाशी हे ठेवलं, म्हटलं यार वडिलांचं आपलं नाव खराब झालं, असं जसं लोक बोलले स्वतःचा घेऊन हे करायचं दुसऱ्याच्या ह्याच्यावर वगैरे, असं खूप काही तुला तर माहिती आहे की सगळं. मग आपल्याला नंतर वेगवेगळं ऐकायला येतं, वेगवेगळं बोलतात लोक. तर मी एक विचार केला, म्हटलं चला आपण काहीतरी वेगळा विचार करूया, म्हटलं स्वतःचाच घेऊया, स्वतः मेहनत करूया, स्वतः सगळं काय करूया. आणि ते मी मनाशी निश्चय केला आणि तो ह्या गाण्याला मी घेऊन आलो. आल्याच्या नंतर मग इथं गावातल्या मुलांनी मला चांगली म्हणजे साथ दिली, अगदी गाण्याची मेहनत करण्यासाठी पण. झोंबीच्या टायमाला पण त्यांनी खूप साथ दिली एकदम. आणि ह्या गाण्याला त्यांनी म्हणजे पोरांनी खूप सपोर्ट केला, खूप चांगला सपोर्ट केला. बरोबर. दादाचं सांगण्याचं तात्पर्य असंच आहे आणि की जे मैदानात टाकलेला त्यांनी, तिथं त्याची म्हणजे त्यांनी खेळवाय नावावर फक्त रेड्या टाकलेला कापड्या गावामध्ये, तिथं त्याचा कदा नशिबाने साथ दिली नाही त्याला. आणि तोच एक जिद्द त्याच्यात पेटली की माणसाने त्याच्यावर नाव ठेवली, भरपूर जणांनी नाव ठेवली, गावातले असो बाहेरचे असो. त्याच खातीर दादाच्या मनात एक जिद्द पेटली आणि त्यांनी दाखवून दिलं की बाबा मी माझा स्वतःचा रेडा तयार करीन. आणि जिद्दीचा काय परिणाम असतो तो आपण बघतलाच असेल. हिंद केसरीसारखं मोठं मैदान पिंपळवाडीचं, ज्यात काही लोकांचं स्वप्न असतं जाण्याचं, ते मैदानात त्यांनी फायनल आणलं आपल्या गाण्याने. आणि पहिलीच त्या नावाखातीर पहिलीच फायनल. आणि पहिल्यांदाच त्याला म्हणजे फ्रेश म्हणजे असं फ्रेश रेडा. आणि तो मी डायरेक्टली पिंपळवाडीमध्येच भरला. आणि दादाजवळ मी पण आधीपासून कॉन्टॅक्टला आहे. दादाची म्हणजे एक हेच होतं, अजेंडाच होता की बाबा टाकायचं तर मोठ्याच मैदान टाकायचं, आणि पिंपळवाडीतच त्याला टाकायची इच्छा होती. आणि पिंपळवाडीत त्याने टाकला आणि त्याला गुलालच आपल्या गाण्याने जेवढं प्रेम दाखवलेलं वर्षभरात, कारण की वर्षभरात तुम्ही माझ्या पण चॅनलला बघितलं असाल की त्याची जी कंडिशन आहे, जी मेहनत त्याची स्टार्ट टू एंडपर्यंत आहे तशी आहे, तशीच मेहनत. आणि त्याच मेहनतीचं फळ गाण्याने निश्चितपणे त्याला प्राप्त करून दिला. आणि मी काय बोलतोय दादा, आता तू 1 वर्ष बाळगलीस गाण्याला, व्हिडिओ पण आपल्या बऱ्याच पब्लिकने बघितला असेल. आणि आता सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त आता तू ऑफलाईन तू गाण्याच्या आपले काय तुला खास गोष्ट वाटते ते आपल्या थोडक्यात पब्लिकला सांग. गाण्याची खासियत म्हणजे ना, आत्तापर्यंत मी ठीक आहे मुंबईमध्ये असल्या कारणाने काही लोकांना वाटत असेल की मी जास्त ह्याच्यात नाही, पण मी अशा खूप साऱ्या झुंजीसाठी मी मुंबईवरनं इथपर्यंत आलेलो आहे. खूप मी पण हौशी आहे त्या गोष्टीसाठी, पण मला नोकरीमुळं आणि काही फॅमिलीमुळं मला ते एवढं करता नाही आलं. पण आज सांगतो तुम्हाला ना, हा जो प्राणी आहे ना तो एकदम मायाळू प्राणी आहे आणि जसं बोलल तसं करतो. एवढा ना जीव लावला की त्याला एकदम खूप, माझी छोटी मुलगी पण ह्याला घेऊन जायची, एवढा हा एकदम म्हणजे एकदम आवाजावर पण एकदम माया लावली. आणि कोणी एकटं येऊन सोडेल. आणि गाणं हा असा आहे ना त्याने की जे बोलल ते शब्दाला तो म्हणजे जागलेला आहे. बरोबर. खूप त्याच्यावरती ना जीव बसला आपल्याला, तेच दादा जीव लावला त्याच्यावरच. आपण आता हिंद केसरी मैदानावर येऊ. आता हिंद केसरी सारखं मोठं मैदान, त्या काय जण त्याला आठवतात की बाबा जायचं की नाही, की बाबा रेडा एकदा मोठं एवढी मेहनत केली की बाबा रेड्याचे अपयश झालं तर पूर्ण लॉस किंवा नावं ठेवण्यात येतील किंवा पूर्ण नाव पण पडू शकतं. त्या मैदानात तुला कशी गॅरंटी आली की आपल्या गाण्यात खेळत? आणि आणल्यापासून तो म्हणजे बॅड कंडिशन मध्ये होता, तिथपासून तू म्हणजे पिंपळवाडी मैदानासाठी सज्ज करत होतास का? तयार झाल्यानंतर तू आठवलीस की बाबा मोठ्याच मैदानात, पिंपळवाडीच्याच मैदानात फक्त टाकायची? काय तुझं वेगळं प्लॅन? नाही, माझं असं प्लॅनिंग होता की मला मोठ्या मैदानातच खेळवायचं होतं. कारण कसं आहे, जिथं नाव खराब झालं ना ते असं नाव ठेवायचं होतं ना की जसं बोलतात ना की पिंपळवाडी मैदान हे इतिहास, आपल्या महाड तालुका पोलादपूर तालुक्यामध्ये इतिहासाचा ग्राउंड आहे ते. तर म्हटलं आपण नेहमी तर घेऊ शकत नाही, करू शकत नाही, कारण आपण मुंबईला असतो वगैरे, त्यामुळे आपलं तेवढं पॉसिबल नाही होतं त्या गोष्टी. ठीक आहे, आता हे जर बोलायला गेला तर हे खरं म्हणजे आमच्या इथल्या पोरांच्या जीवावरती आणि माझ्या वडिलांच्या जीवावरती हे सगळं केलं झालेलं आहे. पोरांनी तशी मेहनत घेतली काय, तर मी ते काय केलं माहिती आहे का, विचार काय केला, म्हटलं अशा ठिकाणी नाव करायचं ना वडिलांचं की ते इतिहासातच राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी पिंपळवाडी हे ग्राउंड विचार केला. मला खूप जण बोलले की यार तिथं मोठे रेडे येतात, कसं काय पॉसिबल, आपल्याला माहिती नाही. आज शेवटी काय गोष्टी, म्हटलं काय नाही, माझी तयारी आहे, तुम्ही फक्त सपोर्ट करा, असं मी आपल्या गावातल्या पण जिद्द होती आणि मेहनत होती आणि त्याचं फळ चांगल्या प्रमाणे मिळून दिला. हो, 100% एकदम असं फळ मिळवून दिलं ना त्यांनी की आता माझं समाधान झालंय. आता माझे म्हणजे बोलतात ना की झोंबीतलं माझं आता समाधान झालं. आणि माझ्याकडे ऑलरेडी अजून 2 रेडे आहेत, त्याच्यामुळं फक्त एवढंच आहे की ते आणला होता अगोदर एक बारका, पण मला तो हाच पहिला होता. नाही, ऍक्च्युली ह्याच्या आधी आणला पण तो छोटा होता, तो असं दुसरीकडे ठेवला होता, पण तो लय लहान आहे अजून.
पण मग बोललो नाही, मला लवकर हे करायचं होतं, मग इच्छा पूर्ण करायची होती, त्यासाठी मग गणाला घेऊन ती आलो. जिद्दच पेटलेली त्या कारणाने तू जिद्दीच्या कारणाने मोठं आपलं जिद्दीच्या मैदान कारणाने घेऊन आलो. मोठं मैदान गाजवण्यासाठी बाबा आणला एक रेडा, आणि तुझं नव्हे तर आपल्या लाडवली गावाचं पण नाव मोठं केलं. होय. आणि त्याचप्रमाणे मी अजून एक प्रश्न विचारतो तुला, की आता आपला गाणा झाला, तू भरपूर झुंज बघितला असशील आतापर्यंत गाणा घ्यायच्या आधी पण तो झुंज बघत आले असतील. तुला एवढा आपल्या महाड रायगडमध्ये आपला गाणा सोडून दुसरा कोणता रेडा आवडतो तुला आपल्या पब्लिकला जरा सांग. रेडा तर आपला सगळ्यांचा तर प्रेमी माहिती आहे तुम्हाला. हो. झुंज प्रेमी मधला रेडा एकमेव रेडा असा आहे तो लक्षात. तो सगळ्यांचा आणि प्रेमी आहे. हा, तो तर बरोबर. कारण विरोधकांचा शेवटी पण लाडका आपल्या लक्षात आहे, तो लक्ष आपल्या गाण्याच्या मालकाला पण आवडतो. हो 100% म्हणजे त्याचा आपण कधी कोल्हापूरला गेलो का मी तिथे 100% बघायला जातो लक्षाची त्याला. फॅन फॉलोईंग पण तशी एक बैलगाडा क्षेत्राची कशी आहे मोठी, तशीच आपल्याला लक्षाची पण फॅन मला फॉलोईंग झालेली आहे. लक्ष एक आवडतो, तुला सांगतो एक आपण कोलचा तो गोट्या तोही आवडतो. पुन्हा एक आपला यांचा संजय सावंत दादाचा रेडा तो एक मला रेडा आवडला. आता मी दादाशी कॉन्टॅक्टला होतो. खूप मला आवडले असे म्हणजे मी दादाशी पिंपळवाडी मैदानाच्या आधी पण कॉन्टॅक्टला होतो. दादानी पिंपळवाडी मैदानासाठी मेहनत खूप केलेला आहे. म्हणजे 1 ते 1.5 महिना त्याने आधी सुट्टी घेतलेली कामासाठी. मुंबईला राहतो पण गावाला त्याने 1 ते 1.5 महिना आपला मैदानासाठी त्यांनी हे केलेला, सुट्टी घेतला. तर दादा काय त्याचा डेलीचं रुटीन करत असेल, काय खाणं वगैरे, त्याला काय खाद्य वगैरे लावलेलं असते फक्त पब्लिकला सांग. खाद्य म्हणजे बोलतात ना की एक असं जनावर आहे ना की ह्याच्यासाठी तुम्ही कराल तेवढं कमीच आहे. जर ती झोंबीसाठी काय खर्च लागतो ते फक्त एक रेडा मालकालाच समजतंय की काय मेहनत करावी लागते आणि काय नाही. त्याच्यामुळं जे झुंजप्रेमी आहेत आणि रेडे मालक आहेत, तर झुंजप्रेमीनं फक्त मजा वाटे बघण्यासाठी, पण प्रत्यक्षात जो मालक ह्याच्यासाठी जी मेहनत करतो ना ती फक्त त्यालाच माहिती असते ती काय मेहनत असते. झुंजप्रेमींना खूप त्या गोष्टीचा हे वाटतं की यार ह्याचा रेडा पळाला त्याचा रेडा, अरे पण ज्यावेळेस तो मेहनत करतो ना त्यावेळेस आहे ना, जेव्हा त्याचं नुकसान होतं ना त्यावेळेस त्याला काय त्रास होतो ना ते त्याचं त्याला माहिती असतं. बरोबर. दादा मी काय बोलतो, आता तू एवढा मोठा रेडा तयार केला, होय. आता जितच आता मैदानात टाकल्याच आहे, जितच होईल असे हे नव्हतं, फिक्स नव्हते, गॅरंटी नव्हती. जर अपयश झाला असतं तरी पण ह्याला तू शौक म्हणून बाळगला असतास का, तू एक आपल्या मैदानात जिद्द पहिलीच होती ना माझी, त्याच्यामुळे मला अनुभव. मी काय म्हटलं, जर आपण अशा ग्राउंड मध्ये खेळवायचं ना की हरलो तर अनुभव आणि जिंकलो तर इतिहास, अशी गोष्ट झाली पाहिजे. पण रेडा दादाने शौक म्हणूनच बाळगला. हो शौक म्हणूनच बाळगला आणि इच्छा पूर्ण झाली. मला एक तरी माझ्या नावावरती फायनल पाहिजे होती आणि ते मी आणलेले. आता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता माझा गाणं जरी कुठं मैदानात हारला किंवा पळाला तरी मला त्याच्याबद्दल रुसवा बिलकुल नाहीये. कारण मोठं मैदान मला, कारण लोकांना पहिलं मोठं मैदान मारण्यासाठी पहिली पायरी चढत जावी लागते. मी ते नाही केलं, मी डायरेक्टली वरतीच पोहोचलो आणि माझी इच्छा पूर्ण झाली त्या गोष्टी. मोठं मैदान मारला आणि मेहनत केला आणि त्याच कंडिशन बघून आणि गाण्याची खेळपट्टी बघून ना वडिलांनी खूप मेहनत केली आणि 2-2 वाजता पण त्याला पाणी दाखवलेलं आहे. रात्री उठून 2-2 वाजता चारा पाणी, पुन्हा आम्ही त्याला खूप सारे म्हणजे हे लावलं होतं, जसं एक बोलतो ना की सप्लिमेंटची गरज आहे. भोपळा वगैरे, पुन्हा बीट वगैरे, हे तर सगळं असं खाद्यपदार्थ, भरडा वगैरे हे त्याला लावलं होतं 2-2, 3-3 टाइम. आज तुम्हाला खरं सांगतोय, रेड्यांसाठी जर मेहनत करायची असेल ना तर त्याच्यासाठी लक्ष देणं, त्याला टायमावरती आंघोळ, रोज आंघोळ असते, रोज. आणि ते सकाळी आंघोळ पूर्ण जी त्याची कंडिशन बघताय आता तुम्ही किंवा खेळपट्टी बघताय, त्याच्यात मोठं वाघाचा वाटा जो असेल ते आपल्या बाबांनी घेतलं, म्हणजे प्रशांताच्या वडिलांनी घेतलेला आहे. त्याच्याबद्दल आणखी वेळोवेळी त्याच्यावर लक्ष देणं आणि सोडबान करून ती मेहनत वडिलांनीच केली. वाघाचा वाटा, जो सिंहाचा वाटा बोलला जातो, तो आपल्या बाबांचा आहे. आणि त्याच्यामुळेच गाण्याची ही कंडिशन बघता आणि ह्या कंडिशनला बघता, गाण्याची खेळपट्टी बघता, त्याचे फॅन फॉलो पण भरपूर झालेले आहेत गाण्याचे. काय आपला फॅन बेस पण चांगला आलाय गाण्याचा, की गाण्याला खूप जणांना आवडतो पण गाणं आपल्याला, आणि खूप जणांनी पुढच्या वर्षी पण मैदानात येण्याची ती वाट बघत असतील किंवा त्याची व्हिडिओ मी व्हिडिओ टाकत असतो, नवीन व्हिडिओ पण टाकायची त्यांना वडील आहेत आठवणी असतात. आणि गाणा रेड्याची जी सिंहाचा वाटा आहे, प्रशांताचे वडील, ते आपले बाबा सुरेश धोत्रे, ते आता आपल्या चॅनलला तिकडं ते इकडे वाटा, ते आपले बाबा आहेत, प्रशांताचे वडील. गाण्याचा आपला जो संगोपन केलंय त्याच्या सिंहाचा वाटा. तर बाबा मी काय बोलतो, आता गाणं आपले इतक्या वर्ष आहे तुमच्याकडे, तुमचं काय म्हणणं असेल ते आपल्या पब्लिकला जरा सांगा. माझा सर्व शेतकरी संघटनेना, रेडा मालकांना माझा नमस्कार.
मी लाडवली बौद्धवाडीतील रहिवासी सुरेश धर्मा धोत्रे. माझ्या वडिलांनी सुद्धा रेडा कधी पाळला नव्हता आणि त्या माझ्या मुलांनी त्याची हौस होती. प्रशांत सुरेश धोत्रे मला न सांगता रेडा घेऊन आला आणि रेडा आणल्यानंतर मला फोन केला, पप्पा मी रेडा आणलाय बघायला या. मी रेड्याचे अक्षरशः आणला आणि तेव्हा मी बडबडलो, बोला का रे बाळा याचे संपूर्ण काना हड्डी दिसते, हा रेडा तू केवढ्याला आणला? तर मित्रांना सांगितलं आणि पप्पांना सांगू नका, पप्पा बडबडतील. 8 दिवस मी त्याला धुवला नाही. माझ्या मुलांनी डव साबणाने त्याला 8 दिवस स्वच्छ करून त्याच्यानंतर मी हे केलं. माझ्या अंगाला मी गुरं सांभाळली, म्हैस सांभाळली, पण अंगाला शेण कधी लावून घेतलं नाही, शेण काढलं नाही. पण मुलाची इच्छा म्हणून मी या रेड्याचं शेण काढलं, त्याला 3 टाईम पाणी पाजणं, त्याला 2 टाईम धुणं, त्याला आंबवण म्हणजे जे काय कोंडा आंबवण घालतो ते, पेंडा पाकळी, महिन्याला 3,000 रुपये देऊन गवत कापणाऱ्या माणसाला मी मजुरी देऊन गवत कापून घ्यायचो. आणि त्या रेड्याची मी मुलासारखं पालनपोषण केलं आणि त्याने माझं नाव रोशन केलं. या रायगड जिल्ह्यामध्ये माझं नाव रोशन केलं आणि ते पण हिंदकेसरी मैदानावर राहून पिंपलवाडी विकास शेठच्या बड्डेसाठी डिसेंबरमध्ये 25ला मला भरायचं होतं, पण काही कारणास्तव कॅन्सल झालं. म्हणून मी त्यांना सांगितलं मी भरीन तर भरीन, इथे पिंपलवाडीमध्येच भरीन. आणि माझा मुलगा प्रशांत तेच म्हणाला, पप्पा हारजीत सर्वांची असते, पण लोक मला म्हणत होते बारीक रेडा चुरगटील, पण मुलग्यांनी पण ठामपणाने मला सांगितलं पप्पा भरायचा आपण पिंपलवाडीतच भरायचा. हा आमचा विचार करून आम्ही ठामपणे की लहान मोठे असतील, रेडे लहान असतील मोठे असतील म्हणून नाही, त्याच्याबरोबर फायनल 2-2, 3-3 मारलेले रेडे होते. बरोबर. आणि फर्स्ट टाइम ह्या माझ्या रेड्याची गणाची झोंबी पाहिली आणि त्यांनी फायनल मारलं. मी त्या शेतामध्ये त्याचे पाय पकडले की माझं नाव रोशन केलं त्याने. आता भाऊक झाले बाबा जरा. ती वर्षभराची जेवढी मेहनत होती त्याची आणि जी एक मालकाची इच्छा असते की बाबा मैदान पटकायचं आणि मोठं मैदान पटकवल्यावर त्यांची जी भावना आहे ती व्यक्त झाली. तर बाबा आता प्रशांत मुंबईला असतो, तुम्हीच गावाला असता, जी काय दिवस रात्र मेहनत आहे ती तुमचीच आहे. आता प्रशांत आल्यानंतर तो त्याची सोडबांध असते जास्त, पण तुम्हाला त्याची काय खास बात असेल इतक्या वर्षात, वर्षभर बाळगलात तुम्ही, त्याचं काय खास गोष्ट तुम्हाला समजली असेल ते आपल्या पब्लिकला सांगा. मी वाड्यात याच्या अगोदर रेडा ओरडणार, हां माझा आवाज घेतला रेडा उठून बसणार, आपला बसलेला असेल तो उठणार, असा करायचा. आणि एवढा गुणी रेडा की मारायला सुद्धा येत नाही तो, कोणालाच नाही, झोंबीमध्ये सुद्धा नाही. लहान मुलासारखं त्याचं मी पालन केलं, पोषण केलं आणि हीच माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली. बरोबर. मी त्याला शुभेच्छा देतो की पुढे सुद्धा कुठल्याही मैदानात गेला तरी त्यांनी त्याची जिद्द सोडू नये, असं मी त्याला सुद्धा मी आशीर्वाद देतो भगवंताच्या कृपेने. बरोबर. बाबा बोलतात ते त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्यांची इच्छा खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलांनी पूर्ण केली. कारण की ते ज्यांचं नाव गेलेलं कापणे मैदानात ते कुठेतरी मुलाच्या मनात होतं की बाबा माझ्या वडिलांचं नाव गेलेलं आहे आणि रेडे झुंजीत गेलेलं आहे आणि ती पण दुसऱ्याच्या नावावर त्यांनी रेडा टाकलेला. तर त्यांनी जिद्द बाळगला नाही, स्वतःचा रेडा घेऊन वडिलांचं नाव वडिलांच्याच नावाने खेळवायचं असं त्यांनी एक अजेंडा ठेवलेला आणि त्याच नावावर त्यांनी गुलाल आणला. ते बघतलाच असाल तुम्ही गाण्याला किती काय कसा खेळला आणि ह्याच्या पुढं पण तो खेळलेलाच चांगला. ही माझ्याकडनं माझ्या ग्रुपकडनं शुभेच्छाच राहील त्याला. तर मित्रांनो, दादाची वर्षभराची मेहनत आणि ज्या मैदानाचा आणि ज्या नावाचा 8 तास केलेला त्यांनी, ती आपली पिंपलवाडीची ट्रॉफी ती तुम्हाला दाखवतो बघा. आता पिंपलवाडीची ट्रॉफी आणलेली आहे घरातून, ही बघा ही पिंपलवाडीची ट्रॉफी आहे. दादानी आणि आपल्या गाण्यानी ही कमवलेली ट्रॉफी आहे, ही बघू शकता. कारण की दादाला पैशाचं म्हणजे इतकं महत्त्व नाही आपल्या रेड्यावर इतका ट्रॉफीचा आहे. आणि ती ट्रॉफी भव्य दिव्य अशी मानाच्या हिंदकेसरी मैदानाची ट्रॉफी आपल्या गाण्याने त्याला मिळवून दिलेली आहे. ती आता वाढत त्याच्याच नावावर आणि त्याच्या गोठ्यावर ही शोभून दिसते ट्रॉफी. तर दादा काय बोलशील आता ही इतकी ट्रॉफी मोठी बघून आणि ही जी भरपूर जणांची इच्छा आहे की बाबा हीच आपली हिंदकेसरीची ट्रॉफी भरपूर जणांना पाहिजे आणि आपल्या आज गोठ्यावर आहे ती आणि ह्या गाण्या कारणाने, तर थोडक्यात काय त्या ट्रॉफीबद्दल सांगतोय ना की ही ट्रॉफी एवढी मोठी ट्रॉफी माझ्या घरी येईल किंवा ही माझी खरं तर सांगायला माझ्या आयुष्यातला हा मोठा क्षण आहे. आनंदाचा जर क्षण बोलायत ना तर हा सगळ्यात मोठा क्षण आहे. आणि ते पण पहिल्या नंबरची ट्रॉफी आली आणि एवढी मोठी ट्रॉफी मी जीवनात माझ्या पहिल्यांदाच आलेली आहे माझ्या. तर खूप आनंद आहे त्यासाठी.
बरोबर. दादाचं आता पण तेच मत आहे की बाबा पैशाला जास्त तो हे न देऊन आपल्या रेड्यासाठी एक ट्रॉफी आहे, म्हणजे एक सन्मान चिन्हासाठी तो अपार मेहनत करतो आणि त्याच कष्टाने तो आपल्या रेड्याला तयार करतो आणि खिलपट्टी तसा रेडा पण दाखवतो. आणि ती त्याला अजून मिळो आपल्या जे बोलला असतील तू 3 आता दादाकडे आपल्या रेड्या आहेत, त्या बाकीच्या रेड्यांना पण असेच मेहनत करशीलच तू आणि तुला ही अशा ट्रॉफी मिळूनच भेटवतो राहू, ही माझी सदिच्छा आहे तुला. एक शेवटचा प्रश्न आहे तो मी विचारतो दादाला आता आपला, कारण की मी आधीच बोललेल्याप्रमाणे स्पेशल ब्लॉग होणार होता, कारण की दोन्ही पण आज योगायोग आले की गाण्याची मुलाखतीची पण व्हिडिओ घ्यायची होती आणि गाण्याचा आज शेवटचा दिवस आहे आपल्या गोठ्यावर. तर मालकाचं मत जाणून घेऊ, कारण की गाणा तोच आहे जो पिंपळवाडी मैदानात नवीन चेहरा भेटला 2026 या सगळ्या झुंजप्रेमींना. आणि तो म्हणजे नाव जाणार नाही, फक्त गाणा जरी त्या गोठ्यावरून गेला असला तरी पण त्याचं नाव हे झुंजप्रेमींच्या मनात आणि मालकाच्या मनात हे कायम राहील. तर दादा कारण इतका मोठा रेडा आता बोलला गेला तर तुझं नाव आणि रेड्याचं नाव हे मोठ्या मैदानात शोभेल असंच ठिकाणी काढतात नाव, तर का तुझ्या मनात आलं की बाबा आता रेडा आपल्या इतक्या नावाजलेला रेडा आपण देणार, गोठ्यावरनं काढून टाकणार? ॲक्च्युली कसं बोलायला गेलं तर तसा प्रॉब्लेम म्हणजे माझा काय माहिती आहे का, गाणा रेडा हा द्यायची इच्छा नाही आहे. बरोबर. पण मी मुंबईला असतो आणि वडिलांनी आज माझ्या आयुष्यामध्ये कधी शेण पण काढलं नव्हतं, पण मी त्यांना ज्या वेळेस रेडा आणला त्यांनी तर सांगितलंच वडिलांनी माझ्या की काय केलं. मी गपचूप रेडा आणला, डायरेक्ट अंगणात बांधला, कारण आता आणल्याच्या नंतर तर बोलू शकत नाही की तिकडे जा नाही ते काय कर. तर मी म्हटलं पप्पा थोडे दिवस ठेवायचे आपल्याला 10-15 दिवस आणि त्याच्यानंतर आपल्याला देऊन टाकायचं, असं त्यांना आश्वासन देऊन मी केलं. कारण मला एक काहीतरी त्यांचं एक दाखवायचं हे होतं, त्यांना करायचं होतं. दाखवून हां, त्यांचं मला नाव हे करायचं होतं, ते त्यांना सांगितलं नाही मी, पण मी ती जिद्द ठेवली आणि ते प्रयत्न तर केलेच. विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा असं आहे की आज त्याला देण्याचं कारण माझी इच्छा होती तेवढी तर त्यांनी पूर्ण केली. जी जिद्द तू बाळगली, हां, जी जिद्द होती ती मिळून दिलं तुला नाव. पण आता कसं आहे वडिलांना तेवढं ते होत नाहीये की शेण काढणं वगैरे, आणि ऑलरेडी माझे 2 रेडे आहेत आणि तो एक रेडा आहे तो अगोदरचाच आहे. त्याच्यामुळे कसं आहे मला तो तर द्यायची इच्छाच होत नाही पहिली गोष्ट. आणि ह्याला देण्याचं कारण असं आहे की थोडंसं मनामध्ये ना कुठेतरी भीती निर्माण तयार होते. ही भीती निर्माण म्हणजे काय की आज ग्राउंडमध्ये गेल्याच्या नंतर आणि गेला तरी पण तो मोठ्याच मैदानात जाईल, मोठ्या मैदानात आणि मोठ्या मैदानातच त्याला खेळवणार, तो विषय वेगळाच राहिला. पण आजकाल लोक म्हणजे खूप वेगवेगळे प्रकार करत आहेत, कोण कुठे इंजेक्शन लावतंय, कोण कुठे केमिकल लावतंय. आज त्या गोष्टीची भीती वाटते आणि एकदा जनावर पळालं त्याला भीती लागली तर मग ते घाबरून राहतं ते त्या गोष्टीला. बरोबर. त्याच्यामुळे असं वाटतं की यार चल ठीक आहे. आणि खरं सांगतो आज हा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर चाललाय आणि अशा ठिकाणी मी देतोय त्याला की तिथे तो खरोखर ना तिथं असे हे म्हणजे बोलतात ना हे बैल चाळे झाले हे तिथं होणार नाहीत आणि कुठंतरी तिथं तो चांगलं नाव तरी करेल. कारण इथं राहून ना खरोखर अक्षरशः मला त्या गोष्टीची थोडीशी भीती वाटते. कारण एक वस्तू चांगली आहे, पुढचं काय होईल ते काय माहिती नाही मला, पण एक ती पण थोडीशी एक मनामध्ये शंका वाटते आणि त्या कारणाने पण मी त्या गोष्टीचा विचार केलेला आहे की जाईल तर तिकडं तर उलटं चांगलं नाव करेल. त्या कारणाने मी अशा ठिकाणी त्याला देतोय की तो माझ्या म्हणजे नेहमी नजरेत पण राहणारच आहे आणि तो बरोबर. दादा बोलल्याच्या प्रमाणे दादाला म्हणजे गोठ्यावरून गाण्याला आपल्याला काढण्याच्या एकच कारण की त्या मनात भीती निर्माण झाली. काही लोकांना वाटत असेल की पैशासाठी वगैरे, तर पैशासाठी तर विषयच वेगळा. आता त्यांनी सांगितलं बोलतात ना की पैसे त्याचे येऊ शकत नाही जेवढे आपण मेहनत घेतलेली आहे, पण अनमोल आहे. एक बोललं तरी अनमोल असा झालेला आहे की मी जर इथं असतो तर 100% त्याला मी त्याची मेहनत केली असते आणि मी तर त्याला ठेवला. आणि दादाला देण्याचं गाण्याला आपल्या गोठ्यावरनं काढायचं दादाचं हेच म्हणणं आहे की एक थोडंसं मनात भीतीच आहे त्याच्या की, आणि वडिलांचं पण थोडं आता होत नाही कारण की वय झालेलं आहे आणि दादाच्या थोडा मनात भीती आहे कारण की आपल्या रायगड झुंज क्षेत्रामध्ये बरेच ते मैदानं आता होतच चाललेत की बाबा केमिकल लावतात, इंजेक्शन मारतात. तर अशा मोठ्या मालकांच्या मनात शंका राहते की बाबा आपली इतकी मोठी मनापासून तयार केलेली मेहनत केलेली वस्तू कुठं वाया जाऊ नये. पण गाणा त्याच्या गोठ्यातून झालाय पण मनात त्याच्या कायम अमर राहील तो आणि अपराजित राहील तो, असं त्याच्या दोन्ही राहील मनात आणि गावामध्ये पण त्याचं नाव कधी विसरलं जाणार नाही असं अपराजित राहील नाव ठेवलेलं आहे. आणि मालक आपल्या प्रशांतचे वडील त्यांचे 2 शब्द काहीतरी बोलत आहे ते बघू आहे. हे पा झुंज प्रेमींनो नमस्कार. पिंपळवाडीत आम्ही भरला त्यावेळेला ट्रॉफी आणि 50,000 बक्षीस होतं, पण ते आम्ही बक्षिसासाठी नाही झुंज तिथं लावली, आम्ही ट्रॉफीसाठी आणि नावासाठी लावली.
आणि ते पण लोक मगाशी मी बोलून गेलो की लोक म्हणत होती पहिली त्याची झोंबी आहे, लहान रेड आहे, चुरगटल केमिकल हे ते लावतात. बोलो काय असेल, जेव्हा केमिकल तिथं लागलं जातं तेव्हा आम्हाला कल्पना येते. कारण आम्ही वाढ वडिलापासून कधी रेडा सांभाळलेला नाही, कधी काही केलं नाही. पोलादपूरपासून, मंदणगडपासून, रायगडच्या खोऱ्यापासून, निजामपूरपासून लोक ज्यांनी रेडा पाळला, ज्यांच्या वाडवडिलांनी 2-3 पिढी रेडा पाळला, ते मला विचारतात येऊन की बाबा या रेड्याला खायला काय घालता, मामन की मालक येतात याला काय तुम्ही खुराक काय घालता. बोलो काय नाही बाबा, मी चटणी भाकरी खातो तीच त्याला घालतो. कारण का मला माहितीच नाही ना त्याला काय खायला घालायचं ते. परंतु जी माझ्या इच्छेला वाटे ते मी त्याला खाऊ घालत होतो आणि ते तो खात होता. आम्ही ट्रॉफीसाठी फक्त झुजलो की त्या हिंद केसरी मैदान मोठं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमध्ये आमचा विजय मिळेल ह्या आशेने आम्ही लावला. त्यांनी आमची आशा सक्सेसफुल केली. तर लोकांना वाटत आहे भीतीपोटी देतात किंवा पैसे येतात म्हणून देता येत नाही. पैशाच्या डबल मी त्याला खायला घातलंय, पण काय घातलं हे मी सांगू शकत नाही. पैशाच्या डबल घातलंय. महिन्याला 10 ते 12 हजार खर्च होत होता. पावसाळ्यात त्याला चारा कापण्यासाठी, कारण मला चारा कापायला येतो परंतु मला होत नाही ॲक्सिडेंट झाल्यामुळे. चारा कापण्यासाठी 4 ते 5 हजार महिन्याला पगार देऊन मी चारा कापत होतो. फक्त धवचोळ मी करत होतो. शेण काढायला माणूस दुसरा होता. अशा हेतून आमचा विचार होता माझ्या मुलाचा माझा की पप्पा इथे बरेच काय प्रकार करतात, घडवतात. कारण कापड्यामध्ये तसंच माझं नाव भरलं होतं तर माझ्या नावाला कलंक लागण्यासारखा झाला. समोरचा रेडा 2-3 फायनल मारलेला केमिकल लावून आणला आणि माझं नाव येऊ नये, तिथं अमर राहू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केला. आणि माझ्या मुलीचा रेडा माझ्या नावाने भरला होता, पण तिथे त्या रेड्याने हार मागे घेतली आणि तो पळाला. तर त्याच्यामुळे मी माझ्या मुलांनी जिद्द ठेवली की मला न सांगता रेडा आणला आणि तो रेड्याचं पालनपोषण पप्पा तुम्हाला होईल का, मी एक माणूस ठेवीन. तर बोलत ठीक आहे, चारा कापण्यासाठी आपण ठेवूया, पण बाकी धवचोल त्याला खाया पिया घालणारं मी घालणार. मी गडे जरी ठेवला तरी त्याला घालायला लावणार नाही. कारण तो किती घालील, कधी घालील, त्याला माणसापेक्षा पाणी 4 टाईम पाजणं, त्याला धवचोळ करणं हे महत्त्वाचं आहे. कारण ते मुका प्राणी आहे, तो सांगत नाही मला हे पाणी पाजा, मला चारा घाला म्हणून. म्हणून जनावर वाड्यात आल्यानंतर पाहिल्यावर मालकाला उठलं पाहिजे. तो माझा गाणा. आम्ही पैशासाठी आपापलेलो नाहीत आणि काही कारण आहेत, काही कारणं आहेत. कारण माझ्यानं होत नाही. आता गडी ठेवला तरी ते मग 4-2 दिवस राहतात, दारू पितात, झोपून राहतात. मी त्यांच्या आशेवर टाकून गेलो का रेड्याला उपाशी ठेवतात. त्याच्यामुळे मला तसं काय करायचं नाही. तर आम्ही फक्त ट्रॉफी आणि नावासाठी झुजलो, खेळतोय आणि तो अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे की तिथेही तो नाव काढणार आणि ते नाव गाजवणार अशी माझी इच्छा आहे. सदैव माझा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहील. नमस्कार. चांगले बाबा गोष्ट बोलले. आणि प्रशांत, तुला अजून काय आपल्या पब्लिकला थोडं सांगायचं आहे? 2 शब्द तुझे. पब्लिकला सांगण्यात म्हणजे एक आता मालक पण थोडा म्हणजे भारावून गेलेला आहे. तर कारण की जाणून घेतो, कारण की आम्ही पण, मला स्वतःला, माझ्या ग्रुपला असं किंवा मला स्वतःला आपला गाणा माझा नातेवाईकच दादा आहे असं त्या कारणाने काही बाबा नातेवाईकाचाच रेडा आहे म्हणून मला आवडतो तो. तसं नाही की मला गाण्याचं सांगू शकत नाही किंवा आपल्या आवडत्या गोष्टीचे आपण जास्त ते पॉईंट सांगू शकत नाही. असा आपला गाणं आहे, माझा आवडता गाणं आहे. मला किती वाईट वाटते त्याच्याहून जास्त त्याचा मालक जो त्याच्यासोबत राहिला आहे त्याला किती वाईट वाटत असेल ते तुम्ही पण जाणून घेत असाल. तर दादा, तुला काय बोलायचं आहे की आपण इथंच आता मुलाखत बंद करू? ठीक आहे. फक्त जी इच्छा होती ती पूर्ण केलेली आहे गाण्याने. त्याबद्दल मी परत त्याचे तर उपकार विसरू शकत नाही, त्याचं नाव पण विसरू शकत नाही, त्यालाही विसरू शकत नाही. आणि वाईट वाटतं याचं की मी त्याला देतोय. असं नवीन रेडा जो नवीन गाण्यासारखाच टाईम आपण नवीन तयार करायला दादा ही आशा बाळगतो. आणि आत्ताची मुलाखत आपण इथंच थांबवतो काय दादा? ओके करा, भेटू. तर बघितलं असेल मित्रांनो, तर आपण गाण्याची मुलाखतीची व्हिडिओ घेतली आणि गोठ्यावरचा शेवटचा दिवस होता. तर आता मालकाचे पण म्हणणं तुम्ही ऐकलाच असाल. तर आत्ताची मुलाखतीची आणि स्पेशल व्हिडिओ आपण इथंच थांबू. लवकरच आपण आता नवीन मुलाखतीच्या व्हिडिओ पण घेऊन येऊ बाकीच्यांच्या. आणि गाणं आपल्या मनात माझ्या तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवर तसंच राहील.
आणि मनात सगळ्या झुंजप्रेमींच्या पण तो अमर आणि अजित राहीलच ही आशा बाळगतो. आणि व्हिडिओ आताच्या आम्ही थांबवतो. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये, काय बघत राहा.